न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नुकतीच नागपूर पोलीस आयुक्त पदाची धुरा हाती घेतलेले ज्येष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारताच माध्यमांशी संवाद साधला। नागपुरात रुजू होण्यापूर्वी त्यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। या संपूर्ण वादावर आणि विरोधकांच्या टीकेवर नांगरे पाटील यांनी अत्यंत थेट, रोखठोक आणि कायदेशीर भूमिका मांडत चोख उत्तर दिले। आयुक्तांचा सवाल। नवी मुंबईतील सकल हिंदू समाजाच्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉक्टर हेडगेवार यांचे कौतुक केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यावरून काँग्रेस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती। या आरोपांना उत्तर देताना आयुक्त म्हणाले, संविधानाशीच निष्ठा। मी एक पोलीस अधिकारी आहे। माझं पूर्ण कटिबद्धता आणि निष्ठा केवळ भारताच्या संविधानाशी आणि मानवी मूल्यांशी आहे। इफ्तार पार्ट्यांनाही गेलो। आपल्या 30 वर्षांच्या पोलीस सेवेचा हवाला देत ते म्हणाले, मी माझ्या कारकिर्दीत रमजानच्या इफ्तार पार्ट्यांसह बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मियांच्याही अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे। एखाद्या सामाजिक कार्यक्रमात जाणे म्हणजे वैचारिक निष्पक्षता सोडणे नव्हे, कायद्याच्या चौकटीतच भाष्य। तिथे मी जे काही बोलतो ते संपूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच बोलतो। मी कोणतेही नागरिक सेवा नियमांचे उल्लंघन केलेले नाही। राज ठाकरेंच्या राजीनामा द्या या टीकेला संयमी प्रत्युत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावत, संघाची इतकी स्तुती करायची असेल तर आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्या आणि मग भाजप किंवा संघात प्रवेश करा, अशी मागणी केली होती। या टीकेला उत्तर देताना विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले की एखाद्या अधिकाऱ्याचे सामाजिक कौतुक किंवा जनतेशी संवाद साधणे हे त्याच्या प्रशासकीय कर्तव्यात कधीही अडथळा आणत नाही। नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून काम करताना आपले कर्तव्य पूर्णपणे, निष्पक्षपातीपणे आणि कायद्यानुसारच बजावले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी दिला। गुन्हेगारांनी घाबरावं, जनतेने नाही। गुन्हेगारांना थेट इशारा। राजकीय वाद बाजूला सारून विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला। नागपुरात कोर पोलिसिंग राबवणार असल्याचं सांगत त्यांनी गुन्हेगारी जगताला कडक इशारा दिला। अवैध धंद्यांवर वचक, शहरातील गुन्हेगारी मोडून काढणे, अंमली पदार्थांचे ड्रग्ज कंबरडे मोडणे आणि अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणे हीच आपली मुख्य प्राथमिकता असेल। महिलांची सुरक्षा। दिल्लीच्या धर्तीवर नागपुरातही महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक अधिक सक्रिय केले जाईल। रात्रीची गस्त हा माझा आवडीचा विषय असून शहरातला एक कोपरा मी पिंजून काढेल, असे सांगत त्यांनी पोलीस दलाला ऍक्शन मोडवर आणले। सगळ्यांचा आम्हाला प्रचंड आदर आहे, सन्मान आहे। विथ ड्यू रिस्पेक्ट मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे। माझी कटिबद्धता ती जी आहे ती भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे। त्यात जी मार्गदर्शक सांगितलेली आहे, रूल ऑफ लॉ मेंटेन करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे। आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे। त्यामुळे त्यांच्या विचारांशी, तत्वांशी आणि घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पाईक होतो आहे आणि राहू सुद्धा। पोलिसिंग हे रिॲक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोॲक्टिव्ह हे तिन्ही स्वरूपांचं असतं। एज्युकेशन, अवेअरनेस आणि एन्फोर्समेंट हे पोलिसिंगचे भाग असतात। कायद्याचा ज्यावेळेला आम्ही अंमल करतो त्या अंमलाबरोबर जनजागृती करणं आणि शिक्षण, लोकांमध्ये प्रबोधन करणं हे सुद्धा पोलिसांचं कर्तव्य आहे। त्यामुळे ज्या सामाजिक, सांस्कृतिक संघटना असतात त्यांचे जे रचनात्मक आणि होकारात्मक कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये जाणं आणि तिथल्या युवकांना, वृद्धांना, मुलांना, स्त्रियांना मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे। अगदी 4 दिवसापासून या विषयावरती खूप चर्चा होत आहे। त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे तो 19 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला होता। याचं निमंत्रण घेऊन सकल हिंदू समाज, सानपाडा इथले प्रतिनिधी माझ्याकडे आलेले होते। हे प्रतितयश आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स असे प्रतिनिधी मला निमंत्रण द्यायला आलेले होते आणि ते निमंत्रण माझ्याकडे अजूनही आहे, ज्यामध्ये
सांताक्रूजच्या योग इन्स्टिट्यूटच्या 90 वर्षाच्या हंसाजी या योग प्रबोधन योगावरती मार्गदर्शन करणार होत्या. CSTAT म्हणजे जे कस्टम, सेंट्रल एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्सचे ॲपिलेट ट्रिब्युनल आहे त्याचे कमिशनर साहेब हे GST आणि सीमावर्ती GSTमधले रिफॉर्म्स आणि सीमावर्ती शुल्क कशा पद्धतीनं त्याच्यात बदल झाले यावरती मार्गदर्शन त्यांनी त्या कार्यक्रमात केलेलं आहे. स्पिरिच्युअल लीडर्स म्हणजे इस्कॉनचे प्रमुख डॉक्टर सुरदास प्रभूजी आणि ब्रह्मकुमारीच्या शीला दिदी यांनी स्पिरिच्युअल लेक्चर्स त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण हे कुटुंबियांना म्हणजे त्यात महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं होतं. हे पहा, मी दरवर्षी रमजान ईदच्या दरम्यान वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे. 30 वर्ष मी पोलीस सेवेत आहे. जैन धर्मियांच्या, बौद्ध धर्मियांच्या, वसई विरार आणि बँड्रामध्ये कार्यरत असताना ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमाला जाणं, त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाला जाणं हे माझं नित्याचं आहे आणि मी जात असतो. हाही कार्यक्रम संध्याकाळी माझ्या ऑफिसच्या आवर्स नंतर होता, त्यामुळे हा 8 वाजताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो. आणि त्यामध्ये जसं मी इफ्तार पार्टीला बोलतो की एक ही सपमे खडे हो गए दोनों, न कोई रहा बंदा न कोई रहा बंदा नवाज, म्हणजे माझ्या भाषणाला सुरुवात करत असतो. रमजानचं महत्त्व पटवून देताना हा फक्त तोंडाचा, जिभेचा, डोळ्यांचा रोजा नसून हा चांगलं पाहायचं, चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, वाईटापासून दूर राहायचं, परहेजगार व्हायचं हे अभिप्रेत आहे. तसंच मी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला एको देवा सर्वभूतांतरात्मा एकम सद्विप्र बहुधा वदन्ति, एकच ईश्वर आहे आणि त्याची वेगवेगळ्या रूपामध्ये प्रार्थना केली जाते. मी या भाषणामध्ये तैत्तरीय उपनिषदामधला शांती मंत्र सांगितला, ज्याच्या क्लिप्स म्हणजे सिलेक्टिव्ह एक छोटीशी क्लिप ठेवली, पण दुसऱ्या पण क्लिप्स आहेत, आपण कृपया पाहाव्या. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.